नमस्कार, मी भूमिका ठोंबरे आणि आज आपण सेल्फ लो मेडिटेशन करणार आहोत। या मेडिटेशनचे तुम्हाला भरपूर सारे फायदे होणार आहेत। या मेडिटेशनमुळे तुमच्यामध्ये असलेल्या तुमच्या सोल्स एनर्जीशी तुम्ही एकरूप होणार आहात। या जगामध्ये प्रेमाच्या पेक्षा अजून कुठलीच मोठी भावना नाही आहे। हे जग पूर्ण प्रेमावरच चालतं। त्यामुळे तुम्ही तुमच्यामध्ये असलेल्या त्या प्रेमाच्या भावनेला जागृती द्या। ते प्रेम जागृत करा आणि स्वतःच्या एनर्जीशी एकरूप व्हा। हे मेडिटेशन तुम्हाला सतत 21 दिवस करायचं आहे आणि इयरफोन्स यूज करायचा आहे हे मेडिटेशन करताना। ह्या मेडिटेशनमुळे तुम्ही भरपूर सारे फायदे बघणार आहात। आपल्यापैकी प्रत्येकात स्वतःवर अधिकाधिक प्रेम करण्याची क्षमता जरूर असते। आपल्यापैकी प्रत्येक जण हे प्रेम प्राप्त होण्यास पात्रही असतो। अशा आत्मगौरवासाठी योग्य असतो। आपण खरोखरच पात्र असतो शैलीदार जगण्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, प्रेम करण्यासाठी, देण्यासाठी आणि घेण्यासाठी, यश समृद्धीसाठी। आपल्यातील लहान मूल वाट पाहत असतं एक अद्भुत, सुजाण, परिपक्व मनाच्या प्रौढ व्यक्तिमत्वात रूपांतरित होण्याची। तर आता आपण मेडिटेशनला सुरुवात करणार आहोत। ध्यान अवस्थेमध्ये राहा, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या, श्वास थांबवा, श्वास सोडा, परत दीर्घ श्वास घ्या, श्वास थांबवा, श्वास सोडा, परत एकदा दीर्घ श्वास घ्या, श्वास थांबवा, परत हळू श्वास सोडा। पूर्ण बॉडी रिलॅक्स। आता तुम्ही स्वतःवर प्रेमाचा वर्षाव होताना पहा। सगळीकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होतो आहे। स्वतःला निरोगी आणि सुखमय अवस्थेमध्ये पहा। जीवनाचा संपूर्ण आणि सर्वांगाने उपभोग घेताना पहा। तुम्हाला तुमचं जीवन कसं असलेलं आवडेल ते प्रत्यक्षात घडतच आहे असं मानसचित्र पहा। या मानसचित्रात सर्व बारीक सारीक तपशील असू दे आणि या सर्व सुख सन्मानासाठी तुम्ही लायक आहात, पात्र आहात, योग्य आहात अशी जाणीव सतत तुम्हाला असू दे। प्रेमाने भरून जा आणि नंतर या हृदयस्थ प्रेमाचा प्रवाह वाहू दे सर्व शरीराभर, तुमच्यातून बाहेर इतरांसाठी। इतरांवर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी। कल्पना करा, तुमचं ज्यांच्यावर प्रेम आहे अशा अनेक व्यक्ती तुमच्या आजूबाजूला जणू बसल्या आहेत। त्यामध्ये तुमचे आई वडील, तुमची भावंड, तुमचे नातेवाईक, तुमचे शेजारील लोक, तुमचे परिसरातील लोक, मित्र परिवार, या जगामधील प्रत्येक व्यक्ती ही तुमच्या आजूबाजूला बसल्या आहेत, डाव्या उजव्या दोन्ही बाजूंना। आता कल्पना करा की तुमचा अंत्यस्थ प्रेम प्रवाह डाव्या बाजूच्या व्यक्तीवर बरसत आहे आणि आता तुमच्या हृदयातील प्रेम प्रवाह उजव्या बाजूच्या व्यक्तीवर वाहत आहे। भारून टाका त्यांना आरोग्य प्रदान करणाऱ्या संजीवन शक्तींनी, प्रेम, प्रकाश, मनशांती देणाऱ्या अशा भावनांनी त्यांना भारून टाका।
तुमच्यातील प्रेम प्रवाह तुम्ही बसला आहात ती जागा व्यापून टाकू दे. तुमची जी बसलेली जागा आहे ही पूर्णपणे त्या प्रेम प्रवाहाने भरून गेली आहे. पूर्ण रूम ही प्रेम प्रवाहाने भरून गेली आहे. सगळीकडे प्रेमाचीच एनर्जी आहे. जणू काही तुम्ही प्रेमाच्या प्रचंड वलयात आसनस्थ आहात. सगळीकडे प्रेमाचं प्रचंड प्रेमवलय पसरलेलं आहे. या प्रेमवलयाची चक्राकार गती आणि त्यातून बाहेर पडणारे बहिस्थ प्रवाह किरण अनुभवा. प्रेमाचे प्रवाह किरण अनुभवा. तुमच्यातील अंतस्थ प्रेमाचा इतरांवर वर्षाव होत आहे आणि ते वृद्धिंगत होऊन अनेक पटीने तुमच्याकडे परत येत आहे. हे अनुभवा. तुम्ही जेवढं प्रेम जेवढं लोकांमध्ये देत आहात तेवढंच प्रेम तुमच्याकडे वृद्धिंगत होऊन परत येत आहे. प्रेम ही सर्वोच्च सामर्थ्यशाली अशी संजीवक शक्ती आहे. प्रथम प्रेमानं स्वतःला भरून टाका. तुम्ही पूर्णपणे प्रेमाने भरून गेले आहात आणि हळूहळू तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही प्रेम देत आहात. तुमचे परिचित सगळ्या लोकांना तुम्ही प्रेम देत आहात. तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तुम्ही प्रेम देत आहात. सगळीकडे तुम्ही प्रेमच प्रेम देत आहात. वाटून टाका हे प्रेम. स्वतःवर प्रेम करा. एकमेकांना द्या, जगाला द्या. या पृथ्वी तलावर प्रेम करा. याची जाणीव ठेवा की आपण सर्वजण एकच आहोत. आपण एकच शक्ती आहोत. प्रेमाच्या भावना फील करा. अहम ब्रह्मास्मी. थँक यू.